सध्या देशभरातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा वेगाने वाढत असून भारतीय हवामान विभागाने अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा विशेषतः येलो अलर्ट जारी केला आहे। आगामी काही दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे। ही वाढलेली उष्णता आणि तीव्र ऊन केवळ सामान्य जीवनासाठीच त्रासदायक नाही, तर थेट आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही अत्यंत धोकादायक ठरू शकते। तज्ज्ञांच्या मते वाढत्या तापमानात केलेली छोटीशी चूकही हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरू शकते। आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा वातावरणातील तापमान प्रमाणापेक्षा जास्त वाढते किंवा उष्णतेची लाट येते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीवर होतो। वाढलेल्या बाह्य तापमानामुळे शरीराला स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी अधिक कार्य करावे लागते। या प्रक्रियेमध्ये हृदयाचे ठोके गरजेपेक्षा जास्त वाढतात आणि हृदयावरील कामाचा बोजा वाढतो। ही परिस्थिती विशेषतः हृदयासाठी ताण निर्माण करणारी आणि धोकादायक ठरू शकते। वाढत्या तापमानाचा आणि उष्णतेच्या लाटेचा आरोग्यावर होणारा नकारात्मक परिणाम कोणालाही जाणवू शकतो, परंतु काही व्यक्तींना याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो। ज्या लोकांना आधीपासूनच हृदयाशी संबंधित काही आजार आहेत किंवा इतर गंभीर आजार आहेत, त्यांना या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो। यासोबतच वृद्ध व्यक्तींची शारीरिक क्षमता कमी झालेली असते, त्यांनाही उष्णतेचा त्रास आणि त्यामुळे होणाऱ्या हृदयविकाराचा धोका अधिक असतो। त्यामुळे अशा उच्च धोका असलेल्या व्यक्तींनी उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या हृदयाची विशेष काळजी घेणे आणि आपल्या डॉक्टरांच्या नियमित संपर्कात राहणे आवश्यक आहे। तीव्र उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने काही साध्या पण प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते। यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे आपले शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवणे। यासाठी दिवसभरात वेळोवेळी आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे। पाण्यासोबतच शरीराला थंडावा देणारी आणि पाण्याची पातळी टिकवून ठेवणारी पेये जसे दही, ताक, लस्सी यांचे सेवन करावे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।